हॅलो. सर नमस्कार. नमस्कार साहेब, बोला. तुमचं औषध मागवलं होतं 8-15 दिवस झाले. बरं. त्याचा जवळजवळ 100% त्याचा फरक पडला. जे भाग होता तिथला तो असा काळा पडलेला त्याचे सुद्धा कातडे निघून नवीन नवीन जागा स्वच्छ झाली. तरी मी ते अर्धच औषध लावलं. फक्त साबण वापरू पूर्णपणे नका. फक्त मी एकच सांगेन, साबण वापरू नका. तुम्हाला जे खायचंय ते खा. हा ना. जे तुम्हाला सा- खायचंय, मुद्दाम वांगे खा, मुद्दाम गवार खा, मुद्दाम जे खायचंय ते खा. फक्त साबण बिलकुल वापरू नका. हो, साबण म्हणजे कोणता नाही वापरायचा, कुठलाच नाही. कोणताच साबण नाही. हा, त्याचे बारीक 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 असे दपले निघून राहिलेत आणि ती बरोबर. जागा एकदम स्वच्छ झाली. काय मी बरोबर. खोबऱ्याच्या तेलामध्ये अर्ध औषध घेतलं, रोज लावित होतो. थोडी आग झाली सुरुवातीला, बरोबर. 4-5 दिवस आग व्हायची. नंतर पूर्णपणे आता जो 15 दिवस झाली पूर्णपणे कव्हर झालं. वा वा वा. त्याबद्दल तुमच्या आयुर्वेदिक क्लिनिकला धन्यवाद आणि थँक्यू. धन्यवाद साहेब, धन्यवाद. तुमच्यासारख्या लोकांचा आशीर्वाद आहे साहेब. तुमच्यासारखे लोक स्वतःहून फोन करणारे, नाही तर तुमचं काम झालं होतं. हो, आनंद या काम नाही गोष्टीचा. ते मला. मी काय करायचो, माझा मेवना डॉक्टर आहे, त्यांनी मला गोळ्या दिल्या. ते काय होतं, थोडं फरक पडायचा, म्हणजे गोळ्या खाल्या का ते फरक पडत होता. पण ते थोडं गोळ्या 2 दिवस बंद झाल्या का लगेच ते इन्फेक्शन म्हणजे खाण्यात वगैरे आले का लगेच चालू व्हायचा. इतकी खाजव यायची, पण माणसात गेलं तरी खाजव, इकून गेलं तरी खाजव. आज जो तुमचे औषध लावलं 15 दिवस झाले, कुठलं नाही, खाज नाही, फेज नाही, काही नाही, सगळं क्लिअर झाले. काही खातोय मी. धन्यवाद, धन्यवाद, मी तर धन्यवाद. तुमचे खूप खूप शुद्ध धन्यवाद. शाकाहारीच आहे. मी काय मांसाहार नाही, मी शाकाहारी शुद्ध. सगळ्यात आणि महत्वाची काय बाजू कोणती आहे साहेब माहिती आहे का? या सगळ्या गोष्टींमध्ये एकच बाजू लाख मोलाची आहे, ती म्हणजे तुम्ही विश्वास ठेवून तुम्ही औषध मागवलं. तुम्ही विश्वास ठेवून औषध मागवलं, त्या गोष्टीचं हे फळ भेटलंय तुम्हाला. हा, ते मी एक व्हिडिओ ऐकला होता फेसबुकला. त्या पाहुण्यांचा, आमच्या म्हणजे नगरचे होते, त्यांचा म्हणजे रेकॉर्डिंग ऐकलं होतं. त्याविषयी मी म्हणलं चला बा, संजीवनीचं आहे आयुर्वेदिक मध्ये, बघू आपण प्रयत्न करून. हो. असं मग चला, असे काही पैसे जातात मग बघा, 700-800 रुपयाला बसले. म्हणलं बघू काय नाही घडेल नाही, ते 100%. घडेल. तुमचं नाव, मोबाईल नंबर, पत्ता सगळं एकदा रिपीट करून द्या बरं इथे. पोपट सुदाम भुसारी, गाव, ढोकी, तालुका, पारनेर, जिल्हा, नगर. अहमदनगर. ओके ओके साहेब, ओके. मोबाईल नंबर. वा वा, ठीक आहे साहेब. कोणाचा फोन आला तर त्यांना बोला, तुम्ही जे आहे ती परिस्थिती मांडा. हो हो, परिस्थिती नाही सर, तुमच्या क्लिनिकचे फार 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 आभार आहे. फार 100% आभार आहे. धन्यवाद फार. साहेब, धन्यवाद. हा, म्हणजे पाहू काही- सर, मी आता त्वचारोग संगमनेर तालुका आहे, तिथं सुद्धा जाऊन आलो. तिथे बी ते हॉस्पिटलने मला ते 1000-1200 रुपये औषध दिले. तात्पुरता फरक पडला त्याने 8-15 दिवस, पण ते परत चालू झाले. पण आता जे भाग आहे ना, तो पूर्णपणे स्वच्छ झाला. म्हणजे त्याचे जो भाग होता, तो कातडे वगैरे ते स्वच्छ झाले, असे पापूड निघून एकदम जशाच तशी त्वचा झाली. कुठं खाज नाही, काय नाही, काय नाही, कुठलाच काही आजार नाही. सगळं गवार, वांग, बटाटे सगळं खाऊ राहिले. आणि मी एक तर तेच 15-3 सांगतो वार झालेत, कारण त्यातले मी अर्धच औषध लावले. अर्ध औषध अजून माझं शिल्लक आहे. खोबऱ्याच तेल मध्ये घेतलं आणि सांजचं सकाळचं 2 टाइम लावलं. 2 टाइम लावताय का तुम्ही? हो, 2 टाइम लावलं. फक्त थोडी आहे ना, लावताना एक 4-5 दिवस आग होती. हो. नंतर 5व्या-6व्या दिवशी काहीच नाही. आज पार पूर्ण 100% 101% क्लिअर आहे. काहीच नाही. चालतं ना, तुमचे ठीक फार आहे. फार तुमचे फार उपकार आहेत, फार आभार आहेत. साहेब, आता तुमच्या 2 क्लिनिकला फार मोठं योगदान मिळो, हो हीच साहेब, ईश्वरच्या मी प्रार्थना करतो. बस तेच पाहिजे साहेब. प्रार्थनाच पाहिजे आणि लोकांचे हो, हो. आशीर्वाद आहे आपल्या सोबत, म्हणून आपण एवढ्या जोरात आपलं काम चालू आहे. हो हो, औरंगाबादला कुठं आहे सर हे हॉस्पिटल? नाही, संभाजीनगरला नाहीये साहेब, आपण जळगाव मध्ये असतो आपण. जळगाव. हा, जळगावला. धन्यवाद चालतं. धन्यवाद. आपल्या ठीक आहे. क्लिनिकला शुभ शुभ आशीर्वाद आणि धन्यवाद साहेब, आपलं धन्यवाद. चांगलं चालू एवढ्या मोठ्या अशीच लोकांच्या आशीर्वाद आहे साहेब, तेच प्रार्थना काम आहे. करतो. तेच आपल्या पाठीशी, बस बाकी काही नाही. ओके ओके, धन्यवाद, थँक्यू ठीक आहे सर. साहेब. हा, ठीक आहे. हो हो.